जर तुम्ही कुठलंही प्रोडक्ट सेल करत असाल आणि त्या सेल करताना तुम्हाला जे कस्टमरचे ऑब्जेक्शन्स येतात ते ऑब्जेक्शन्स तुम्ही जर टॅक्टफुली जर रिझॉल्व करत असाल तर तुमचा सेल वाढायला निश्चित मदत होते. तर तुम्ही कसं ते ऑब्जेक्शन्स रिझॉल्व करता याच्यावर तुमचा सेल अवलंबून असतो. समजा तुम्हाला एक ऑब्जेक्शन येतं की रिटर्न पॉलिसी आहे का, कस्टमरला आवडलं नाही किंवा क्वालिटीबद्दल काही इश्यू वाटला तर ते प्रोडक्ट रिटर्न घेणं तुम्हाला परवडत नाही. तर त्या केसमध्ये तुम्ही जर रिटर्न पॉलिसी नाही म्हणाल तर तुमचे कस्टमर तुटतात. असं जर तुम्ही प्रॉब्लेम फेस करत असाल तर ते कस्टमर तुम्ही कसे हँडल केले पाहिजेत. तुम्ही जर व्हॉट्सअप थ्रू किंवा मेसेज थ्रू कस्टमरशी कम्युनिकेट करत असाल तर त्या व्हॉट्सअपवर तुमचं कम्युनिकेशनमध्ये जी काही तुम्ही कस्टमरला त्या ऑब्जेक्शन फुलफिल करताना जे काही लिहिता तर त्याची कॉपीरायटिंग व्यवस्थित असली पाहिजे. तर फॉर एक्झाम्पल की कस्टमर तुम्हाला विचारत असेल की रिटर्न पॉलिसी आहे का आणि तुम्ही जर नाही म्हणत असाल तर कस्टमर ते तुटतात. मग तुम्ही काय म्हणायला पाहिजे. जनरली डॅमेज असेल किंवा प्रोडक्ट तुटला असेल किंवा मॅन्युफॅक्चरिंग डिफेक्ट असेल तर जनरली तुमचा सप्लायर ते प्रोडक्ट निश्चितपणे घेईल, त्यामुळे तुम्हालाही ती रिटर्न घ्यायला काही हरकत नाही. तर त्या केसमध्ये तुम्ही असं म्हणू शकता की येस वी हॅव रिटर्न पॉलिसी. We take return for manufacturing defects and damages only. Since we sell only quality products, no return for any other reasons. असं जेव्हा तुम्ही म्हणता तेव्हा तुम्ही रिटर्न पॉलिसी नाहीही म्हटलेलं नाही. तुम्ही रिटर्न पॉलिसी कशाला दिले, तुम्ही लिमिटेड रिटर्न पॉलिसी दिले की लिमिटेड काय की फक्त डॅमेज असेल डिफेक्टिव्ह असेल तर त्या केसमध्ये तुम्ही रिटर्न घेता आणि दुसऱ्या कुठल्याही कारणासाठी रिटर्न घेत नाही. का तर तुमचं प्रोडक्ट हे क्वालिटी प्रोडक्ट आहे. तुम्ही जे सेल करता ते क्वालिटी प्रोडक्ट सेल करता. तर माझा स्वतःचा अनुभव आहे की 100% कस्टमर तुम्हाला ऑर्डर देतो जर तुम्ही ही अशा तऱ्हेने रिटर्न पॉलिसीबद्दल कस्टमरशी कम्युनिकेट करत असाल तर. तर याच्यामध्ये काय होतं की कस्टमरला डाऊट असतो की प्रोडक्ट जर चांगल्या क्वालिटीचं नाही आलं तर काय करायचं आणि यांची तर रिटर्न तर घेत नाहीत. तर म्हणून तिथं जर तुम्ही मेन्शन करत असाल की वी सेल ओनली क्वालिटी प्रोडक्ट्स, आम्ही फक्त क्वालिटी प्रोडक्ट सेल करतो, तर कस्टमरला कॉन्फिडन्स बिल्ड होतो आणि कस्टमरला हेही कळतं की डॅमेज डिफेक्ट असेल तर रिटर्न घेतात आणि दुसरं कारण तर क्वालिटी प्रोडक्ट आहे. तर त्या केसमध्ये तुम्हाला ऑर्डर 100% मिळते. तर हे तुम्ही स्वतः इम्प्लिमेंट करा आणि नक्की मला कळवा. तसेच आपण दुसरं उदाहरण पाहू. कस्टमर म्हणतो मला कॅश ऑन डिलिव्हरी पाहिजे. त्या केसमध्ये तुम्ही कॅश ऑन डिलिव्हरी देऊ शकत असाल तर वेल अँड गुड आणि नसाल तुम्ही देऊ शकत तर तुम्ही त्याचं ऑब्जेक्शन क्लिअर केलं पाहिजे. तुम्ही विचारू शकता तुम्हाला कॅश ऑन डिलिव्हरी का पाहिजे. तर कस्टमर म्हणतो की तुम्ही प्रोडक्टच नाही पाठवलं तर. तेव्हा तुम्हाला कळतं की कस्टमरला डाऊट आहे, तुमच्यावर विश्वास नाही. तर त्या केसमध्ये तुम्ही टेस्टिमोनियल्स कस्टमरशी शेअर करू शकता की सर एवढे सारे कस्टमर्स आहेत त्यांना आम्ही प्रोडक्ट पाठवले आणि त्यांना आवडलेलं सुद्धा आहे. नंतर तुम्ही हे सांगू शकता की तुमचं फेसबुक पेज बघा, इंस्टाग्राम पेज बघा, यूट्यूब चॅनल पहा. या चॅनलवर या सर्व सोशल मीडियावर आमचा प्रेझेन्स बघा. आम्हाला हजारो लोक फॉलो करतात, हजारो कस्टमर्स फॉलो करतात. तर ते सॅटिस्फाईड आहेत म्हणून तर फॉलो करत आहेत. तर ओपनली आम्ही बिझनेस करतोय, काही फसवण्यासाठी नाही. हे जेव्हा कस्टमरला कळतं, कॉन्फिडन्स येतो, तेव्हा तो प्रीपेड ऑर्डर तुम्हाला देतो. हे ट्रिक तुम्ही नक्की वापरा आणि तुम्ही तुमच्या बिझनेसमध्ये नक्कीच तुम्हाला ग्रोथ मिळेल. तुमच्या बिझनेसमध्ये वेगवेगळे ऑब्जेक्शन असू शकतील. प्रत्येक ऑब्जेक्शनची एक लिस्ट बनवा आणि प्रत्येक ऑब्जेक्शनला तुमचं उत्तर काय असलं पाहिजे ह्याचं स्वतः शोधून घ्या की जेणेकरून कस्टमर तुटला नाही पाहिजे आणि तुम्हाला ती ऑर्डर आली पाहिजे. तर तुम्ही हे निश्चितपणे इम्प्लिमेंट करा आणि कॉमेंट करून मला नक्की सांगा. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि तुम्ही अजूनही माझा चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर प्रथम सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.